तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या दर्शनाने आणि त्यानंतर जाणार आहोत पाली हिल वॉटरफॉलला. पावसाळ्यातला निसर्ग सुंदर धबधबा आणि त्याचसोबत एक मस्त फिरण्याचा अनुभव, असं सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर पाली सफरीला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला पालीमध्ये दुसरा दिवस आहे आणि काल आपण वॉटरफॉल आणि टेम्पल्स वगैरे एक्सप्लोअर केले. तर आज पण असेच 2-3 स्पॉट आपण कव्हर करणार आहेत. सो आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि आपण पालीत आलो आहे, तर बल्लाळेश्वर मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचं पहिलं दर्शन घेऊया आणि नंतर आपल्या ट्रिपची सुरुवात करूया. सो चला जाऊया आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. निसर्गाच्या सानिध्यातला हा प्रवास अनुभवत आत्ता आम्ही निघालो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि काही वेळातच आम्ही पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारावरती. मुख्य बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाआधी आपण सर्वप्रथम धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो मुख्य बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी. मंदिराच्या आत प्रवेश करताच समोर नजरेस पडलं ते गोलाकार घुमट आणि मंदिराची ही रचना पाहताच मन अगदी प्रसन्न झालं. पालीच्या या सुंदर वातावरणात वसलेलं हे आहे श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर. अष्टविनायकांपैकी एक असलेलं हे पवित्र मंदिर आणि या मंदिराचा इतिहास तब्बल 11व्या शतकापर्यंत जातो आणि आजही देशभरातून असंख्य भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येतात. मुंबईपासून साधारण 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालीला तुम्ही अगदी सहज रस्त्याने येऊ शकता आणि निसर्गरम्य वातावरणासोबतच बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच एकदा भेट देण्यासारखं आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच आपल्याला दिसतं ते एक सुंदर तलाव. आणि मंदिरातून आत गेल्यानंतर आत केलेलं पारंपरिक लाकडी नक्षीकाम आणि खाली शांतपणे बसून बाप्पाची प्रार्थना करणारे भाविक, हे सगळं पाहताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. आणि अखेर ज्या दर्शनाची आतुरता होती ते बाप्पाचं हे मनमोहक रूप समोर आलं. केशरी रंगात विराजमान झालेले श्री बल्लाळेश्वर बाप्पाचं हे तेजस्वी आणि प्रसन्न रूप पाहताच मन अगदी शांत झालं. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, अशा प्रकारे अष्टविनायकांपैकी एक भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आपला पालीचा श्री बल्लाळेश्वर बाप्पाचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालंय आणि आता निघतोय आपल्या पुढच्या भन्नाट ठिकाणाकडे, म्हणजेच पाली हिल वॉटरफॉल जवळ. मग चला तर मग अनुभवूया निसर्गाचा हा सुंदर प्रवास. वॉटरफॉलच्या दिशेने जातानाच आजूबाजूला ही हिरवीगार राने, खळाळत वाहणारी नदी आणि शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची ही सुंदर लगबग, खरंच गावातल्या या रस्त्यांवर एक वेगळी शांतता आणि ताजेपणा आहे. आणि प्रवास करत करत आम्ही येऊन पोचलोय भारजेवाडीमध्ये. बस इथूनच सुरू होतोय आपला आजचा खरा थरारक पाली हिलचा वॉटरफॉलचा भन्नाट ट्रेक. चला तर मग निसर्गाच्या या वाटेवर पाऊल टाकूया. मित्रांनो, आता आपल्याला पाण्याचा आवाज येतोय. 5 मिनिटं चालल्यानंतर भारजेवाडीतून आपण आलो चालत चालत आणि इथे 5 मिनिटाच्या अंतरावरच आपल्याला हा धबधबा पाहायला भेटतो. चला मी तुम्हाला दाखवतो.
चला आकाश, आता पाय बी वरती कर जरा तुझे. तुला येते का स्विमिंग करता येते का? उडी टाक ना, काय दगडात फक्त लागतील थोडं, बारके काय नाही. थोडाफार तुझ्यावरती मार लागेल, बाकी काय नाही. चल बोल, तयारीत आमचा आकाश. 9 वर्सेस वाईल मधला. तिथे आम्हाला काहीसा शॉट भेटू शकतो एकदा आमचा आकाश पडला बिडला तर. थोडाशी मस्त तिथे पाण्याची वाट आहे, त्या साईडला समोर धबधबा वाटतं. तर मंडळी फायनली आपण येऊन पोहोचलोय पाली हिल वॉटरफॉल जवळ. ओके, माझ्या मागे आहे, तुम्ही बघताय. आता आपण जाऊ आतमध्ये, जरा मजा वगैरे करू आणि तुम्हाला इथले काही ड्रोन शॉट पण दाखवतो मी. तो चला जाऊया आपण आतमध्ये. गर्द झाडीमध्ये लपलेला हा सुंदर धबधबा म्हणजेच पाली हिल वॉटरफॉल. वरून पाहताना त्याचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. निसर्गाचा हा अप्रतिम आविष्कार खरंच डोळ्याचं पारणं फेडणार आहे. हा आहे आपला आकाश भाव आहे. आपण जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी तिथे गर्दी देखील वाढत होती. तर मंडळी, आजच्या या ब्लॉगमध्ये गर्द झाडीमध्ये लपलेला हा सुंदर धबधबा आणि पावसाळ्यात आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, खरंच एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्यावी असं एक ठिकाण आहे. तुम्ही अजून या वॉटरफॉलला भेट दिली नसेल तर पावसाळ्यात वेळ काढून एकदा नक्की भेट द्या. कारण अशा ठिकाणी गेल्यावर फक्त फोटो आणि व्हिडिओज नाही तर सुंदर आठवणी घेऊन परत यायला मिळतं. आणि मंडळी, आपला हा पालीचा प्रवास अजून संपलेला नाहीये, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कोंडगाव धरणावरती. तिथला सुंदर निसर्ग आणि धरणाचा भन्नाट व्ह्यू अनुभवणार आहोत. आणि त्यानंतर जाणार आहोत आपल्या फार्म हाऊसवर, जिथे होणार आहे भरपूर चिल, मस्ती, गप्पा आणि एकदम निवांत वेळ. म्हणून पुढचा ब्लॉग अजिबात मिस करू नका. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक मस्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या प्रवासात असंच माझ्यासोबत जोडलेले राहा.